नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये जो ट्रेंड निगेटिव्ह होता तो ट्रेंड आजही कंटिन्युअसली आपल्याला बघायला मिळालेला आहे. कंटिन्यूमध्ये आपल्याला निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळालेली आहे. आता मार्केटमध्ये ज्या पद्धतीने ग्लोबल फॅक्टर आहेत, मार्केटमध्ये कुठलेही आपल्याला जे स्ट्रॉंग सपोर्ट आहेत, ते सपोर्ट होल्ड करताना मार्केट दिसत नाहीये. जर बघितलं तर मार्केट नवीन लो इन लो लावताना दिसत आहे. ओके. आणि आज जर बघितलं तर मार्केटमध्ये मोठा गॅप डाऊन ओपन झाला होता आणि आपण बहुतेक ॲनालिस्टमध्ये बघत असतो की ज्यावेळेस मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर हाय होतं आणि त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन बनते, काही सेटअप बनतोय का, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आज जर बघितला तर इकडे बघा निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा आणि ही लास्ट क्लोजिंग होती. आज जर बघितलं तर मार्केट बऱ्यापैकी मोठं गॅप डाऊन ओपन झालं. पहिली कॅन्डल जर बघितलं तर एक बेरिश कॅन्डल तयार केली, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं, रेंज तयार केली आणि रेंज नंतर एक गॅप डाऊन बघायला मिळाला. रेंज नंतर एक मार्केटमध्ये इनसाइड कॅन्डलचा सेटअप बघायला मिळाला आणि त्या सेटअप नंतर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. त्याच्यानंतर कन्सोलिडेशन, पुलबॅक आणि परत बघितलं तर डे लोला क्लोजिंग आहे. आता इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट होता 23,000चा. त्या सपोर्टवरती मार्केटनी मल्टिपल टाइम सपोर्ट घेतला होता. ओके. आणि बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट बघायला मिळत होता. मार्केटने तो सपोर्ट गॅप डाऊनमध्ये ब्रेक केला आणि त्याच्यानंतर एक नवीन लो आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेला आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे ते लोअर लो पॅटर्न करत चाललेलं आहे आणि मार्केटमध्ये कुठलेही बुलिश प्रायजेक्शन आपल्याला बघा छोटे मोठे बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळतात, ते छोटे मोठे पुलबॅक बघायला मिळत आहे, परंतु ज्या पद्धतीत असे स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला मार्केटमध्ये घेताना दिसत नाहीये. आणि अर्थातच की जो ग्लोबल सिनारिओ आहे तो खूप खराब आहे, खूप निगेटिव्ह आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. आणि बघितलं तर इंडिया वीक जर बघितलं तर जवळजवळ 27च्या आसपास गेलेला आहे आणि एक प्रकारे जर बघितलं तर खूप हायर लेवलवरती इंडेक्स आपल्याला जाताना दिसतोय. म्हणजे मार्केटमध्ये जी भीतीपणा आहे तो आपल्याला मार्केटमध्ये आता जास्त प्रमाणात बघायला मिळतोय. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर निगेटिव्ह ट्रेडिंग सेशन. उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. निफ्टीच्या लेवल बघणार आहोत डिटेल्समध्ये, त्यासोबत बँक निफ्टी आणि सेन्सेक्स इंडेक्सचं देखील ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्राइस ॲक्शन जर शिकायचं असेल, रिस्क मॅनेजमेंट शिकायचं असेल, त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी तिकडे जॉईन करू शकता. ओके. टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके. लेवल रिमूव्ह केलेलं आहे. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि इकडे जर बघितलं तर 1 तासावरती घेऊन जाऊया आणि प्राइस ॲक्शन काय बनते, डेली टाइम फ्रेमवरती काय कुठे आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. बघा तुमच्या जर लक्षात असेल तर आपण या लेवलवरती एक सपोर्ट मार्क केला होता लास्ट टाइम आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जो नेक्स्ट सपोर्ट आहे तो या लेवलवरती आपल्याला बघायला मिळते 22,000वरती. आता 22,000चा सपोर्ट जर बघितलं तर हा एक बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट बघायला मिळतो की जिकडनं मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कन्सोलिडेशन होतं आणि त्या लेवलवरनं मार्केटने एक मोठा नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक मोठा पुलबॅक दाखवला होता आणि ऑल टाइम हाय लावला होता. त्याच्यानंतर परत पुलबॅक देऊन इकडे जर बघितलं तर एक डबल बॉटम तयार केला होता आणि परत त्याच्यानंतर एक मोमेंटम देऊन परत एक ऑल टाइम हायच्या म्हणजे एक डबल टॉप क्रिएट केला होता आणि जो की ऑल टाइम हायवरती होता. म्हणजे या लेवलवरती मार्केट जर बघितलं तर मार्केट या लेवलमध्ये खूप वेळा कन्सोलिडेशन केलं होतं. इकडे जर बघितलं तर खूप वेळा कन्सोलिडेशन आणि एक बऱ्यापैकी बेस तयार करून मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती. त्या बुलिश मोमेंटमवरती इकडे जर बघितलं तर ती लेवल आहे 22,000ची आणि आत्ता जर बघितलं तर निफ्टी आहे 22,512. लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये किंवा लास्टचे 2-3 ॲनालिसिस व्हिडिओ होते तिकडे आपण बघत होतो की 1000 पॉईंटचा एक स्पेस आपल्याला मार्केटमध्ये इकडे बघायला मिळत होता जो की या सपोर्टवरती होता. आता त्याचा 500 पॉईंटचा मोमेंटम एका दिवसामध्ये आपल्याला निफ्टीने दाखवलाय. आता जर बघितलं तर एक टेक्निकल सपोर्ट जर बघितला राऊंड लेवलवरती तर तो आपल्याला 22,000वरती बघायला मिळतो. ओके.
आता 22,000वरती सपोर्ट आहे, तर एक 500 पॉईंटचा मोमेंटम आपल्या इकडे पेंडिंग बघायला मिळत आहे निफ्टीमध्ये. ओके, थोडंसं ओव्हरऑल चार्ट बघण्याचा प्रयत्न करत जावा. हा आहे ओव्हरऑल चार्ट. आता या लेवलमध्ये कन्सोलिडेशन, हे कन्सोलिडेशन भाग जर बघितलं तर हा बऱ्यापैकी एक स्ट्रॉंग कन्सोलिडेशन आहे. इकडे जर आपण मार्क केलं तर एक बऱ्यापैकी स्ट्रॉंग कन्सोलिडेशन आहे या लेवलवरती. त्याच लेवलवर त्याला पुल बॅक घेऊन बघा, इकडे पण पुल बॅक घेऊन इकडनं परत एक मोमेंटम दिला होता. आता इकडे जर बघितलं तर ही जी बेरिश कॅन्डल आहे, हे इलेक्शनचा रिझल्ट होता, इंडियन इलेक्शनचा. ओके, इलेक्शनच्या नंतर मार्केटने एक ऑल टाइम हाय दाखवला होता. हा बेरिश मोमेंटम होता, तो तिकडनं मार्केटने पुल बॅक घेऊन परत इकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. पण आता इकडे जर बघितलं तर काहीशी नेगेटिव्ह प्राइस ऍक्शन इकडे डबल टॉपची बघायला मिळते आणि त्याची नेकलाईन आपल्याला कुठे बघायला मिळते, 22,000वरती. 22,000 एक टेक्निकली आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. आता हे ओव्हरऑल एक तास डेली टाइम फ्रेमवरती आपण काय बघतोय की मार्केटमध्ये सपोर्ट कुठं बघायला मिळू शकतो, तर या काही सपोर्ट लेवलच्या इकडे आपल्याला लेवल बघायला मिळत आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सगळे लेवल रिमूव्ह करूया. ही जर प्राइस ऍक्शन बघितलं तर या लेवलपासून प्राइस ऍक्शन सुरुवात झाली, नेगेटिव्ह पुल बॅक, 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 नेगेटिव्ह. म्हणजे ही जर प्राइस ऍक्शन बघितली तर लोअर लो लोअर लो लोअर लो लोअर लो अशा पद्धतीने आपल्याला प्राइस ऍक्शन नेगेटिव्ह बघायला मिळते. आता हे जे स्विंग तयार झाले ते इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, इकडे एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे. आता टेक्निकली जर बघितलं तर ज्यावेळेस लोअर लो पॅटर्न होत असतो त्यावेळेस काहीशी बुलिश प्राइस ऍक्शन म्हणजे काहीसा डबल बॉटम किंवा एखादा लोअर लो नंतर एखादा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. आणि ज्यावेळेस हे स्विंग जे आहेत, हे स्विंग ज्यावेळेस मार्केट ब्रेक करतं ना त्यावेळेस कुठे ना कुठे आपल्याला बघायला मिळतं की जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कुठेतरी रिव्हर्सल फिरताना दिसतो आणि इकडे आपल्याला कुठलाही रिव्हर्सल पॅटर्न बघायला मिळत नाही. या लेवलती थोडंसं काही प्राइस ऍक्शन क्रिएट केली होती, परंतु काय की जे स्विंग होते ते स्विंग ब्रेक करताना दिसले नाही. आता काय आहे की इकडे कंटिन्युअसली नेगेटिव्ह पॅटर्न इकडे आपल्याला बघायला मिळते, इकडे काहीसा स्विंग तयार करून आणि त्याच्यानंतर जर कुठला स्विंग हाय ब्रेक होत असेल तर मग काहीसा आपल्याला जो ट्रेंड आहे तो नेगेटिव्ह ट्रेंड आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळू शकतो. परंतु इकडे कुठलीही बघायला मिळते का प्राइस ऍक्शन पॉझिटिव्ह? नाही बघायला मिळते. आता टेक्निकल जर बघितलं तर 22,000ची एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, तर हा एक स्पेस आपल्याकडे बाकी आहे निफ्टीकडे. आजचा इंट्राडे लो हा स्विंग आहे, आजचा इंट्राडे हाय त्याच्यामध्ये एक स्विंग आहे आपल्याला इकडे बघायला मिळते. ₹22,500 नो ट्रेडिंगची रेंज. 180 पॉईंटचा नो ट्रेडिंगचा झोन बनतोय. आणि लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं की आता जे रेंज बनणार आहे किंवा झोन जो बनणार आहे ते थोडेसे मोठे बनताना दिसू शकतात. ते का तर तिकडे इंडिया विक्स जर बघितलं तर खूप हाय आहे, मार्केटमध्ये वॉलेटाईल मोमेंटम खूप मोठे बघायला मिळतं ते. आणि जी रेंज आपल्याला बघायला मिळते ती मार्केटची जी ॲव्हरेज रेंज असते, ज्यावेळेस इंडिया विक्स 15-16च्या आसपास होता किंवा 12-13च्या आसपास होता त्यावेळेस ॲव्हरेज रेंज जर बघितली तर ती 150-200च्या आसपास आपल्याला निफ्टी बघायला मिळतं ते. आणि एक ॲव्हरेजली असतं की बाबा इंडिया विक्स 15 ते 20च्या आतमध्ये 20च्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यावेळेस आपल्याला जर ओव्हरऑल बघितलं तर आपल्याला 150, 200, 220 अशा पद्धतीचे मोमेंटम बघायला मिळत असते निफ्टीमध्ये. ओके, आणि आता जर बघितलं तर इंडिया विक्स काय 26-27च्या आसपास आहे. आणि त्यामुळे काय आजची जर रेंज बघितली तर 22,850 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 22,400. ओपन पासून मार्केट जर बघितलं कालच्या क्लोजिंग पासून तर 600. म्हणजे ज्यावेळेस इंडिया विक्स हाय होतो आणि त्यावेळेस जर बघितलं तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्हपणा किंवा मार्केटमध्ये एक वॉलेटाईल मोमेंटम बघायला मिळत असतो. आणि तो वॉलेटाईल मोमेंटम असतो तिकडचे जे रेंज असतात ते मोठे असतात. त्यामुळे आपल्याला जो नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो ना तो काहीसा मोठा बघायला मिळतोय. ओके, आता उद्या जर बघितलं तर एक्सपायरी आहे आणि मार्केट जर बघितलं कन्सोलिडेशन मध्ये जर गेलं तर जे प्रीमियम आज जर बघितलं तर बऱ्यापैकी प्रीमियम पंप झालेले आहे. ओके,
इंडिया विक्स जर बघितलं तर 17% वाढलेला आहे. म्हणजे काय झालेत की ज्यावेळेस इंडिया विक्स वाढतो तर प्रीमियम काय होतात, हायर साईडला जातात आणि हायर साईडला गेल्यामुळे थोडं जर मार्केट कन्सोलिडेशन केलं तर आपल्याला इंडिया विक्स थोडासा डाऊन होताना दिसू शकतो, थोडासा स्लो होताना दिसू शकतो आणि त्याच्यामुळे प्रीमियम थोडेसे मेल्ट होताना दिसू शकतं ते. आणि एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं आपल्याला प्रीमियममध्ये डाऊन मोमेंटम बघायला मिळू शकतो, म्हणजे प्रीमियम थोडेसे थंड होताना दिसू शकतं ते. आणि त्यामुळे मार्केट जर कन्सोलिडेशन केलं या रेंजमध्ये, नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 22,467च्या आसपास सपोर्ट आणि 22,657च्या आसपास, साधा 180 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. मार्केटने जर कन्सोलिडेशन केलं नो ट्रेडिंग झोन तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला थोडेसे मेल्ट होताना दिसू शकतात. त्यामुळे थोडंसं नो ट्रेडिंग झोनवरती लक्ष ठेवा. बुलिश साईडला जर जायचं असेल तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने पुलबॅक, आणि पुलबॅक नंतर जर हा जो रेजिस्टन्स आहे नो ट्रेडिंग झोनचा, ओके, या रेजिस्टन्सच्या आसपास येऊन काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग 22,744 आणि 22,823 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते 22,900. तर या काही लेवल बघायला मिळतात. आता एक्सपायर आहे त्या मार्केटमध्ये आपल्याला काहीसा मोमेंटम अपसाईड किंवा डाऊन साईड बघायला मिळू शकतो. म्हणजे असं नाही की मार्केट आता नेगेटिव्ह चालले, तर काय होतं एक्सपायरीमध्ये मार्केट थोडंसं सरप्राईज दाखवू शकतं. त्यामुळे मार्केटला बघताना थोडंसं न्यूट्रल विचार करा. मार्केटने जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर मार्केट आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम देखील दाखवू शकतो, पण त्याच्यासाठी प्राइस ॲक्शन काय बनते हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. 22,744, 22,823, 22,900 या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती अभ्यासासाठी नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. मार्केटने बऱ्यापैकी आता जे सपोर्ट होते ते ब्रेक करताना दिसतात. बघा या लेवलवरती बघितलं तर मार्केटने या लेवलवरती बऱ्यापैकी सपोर्ट दाखवला होता. त्यानंतर जर बघितलं तर या काही लेवल आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघायला मिळतात. आता डाऊन साईडला जर बघितलं तर लेवल थोड्याशा मोठ्या पण आहे. थोड्याशा बघितलं तर मार्केटमध्ये आता निगेटिव्ह मोमेंटम नंतर कन्सोलिडेशन. आता कन्सोलिडेशन करून जर काहीसं या पद्धतीने ट्रेंड लाईन करून जर मार्केट निगेटिव्ह होत असेल तर मग मार्केटमध्ये स्पेस आहे जी की आपण बघितलं 22,000पर्यंत स्पेस आहे मार्केटकडे, निफ्टीकडे. मग फर्स्ट जो सपोर्ट बनतोय 22,371, सेकंड सपोर्ट जर घेतला तर 22,271, 22,160 आणि 22,000ची लेवल आपल्याला बघायला मिळते 22,024च्या आसपास. तर या काही सपोर्ट लेवल आहेत. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. तर ओपनिंग काय होती हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. ओके, ओपनिंग जर फ्लॅट ओपन होत असेल, काही प्राइस ॲक्शन बनत असेल तर इकडे रेजिस्टन्स लेवल आहे, इकडे सपोर्ट लेवल आहे. खूप जास्त मोठा गॅप ओपन होत असेल तर थांबून प्राइस ॲक्शन काय बनते, रेंज काय बनते, सपोर्ट रेजिस्टन्स रेंजमध्ये काय बनतात, ते काही इनसाइड कॅन्डल किंवा काही सेटअप बनतात का हे पण बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग आज बघितलं तर 600 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आहे, तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर इंट्राडे लो ब्रेक होत असेल, ओके, इंट्राडे जर लो ब्रेक होत असेल तर परत मग आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. फक्त आता गॅप डाऊन जर डायरेक्ट होत असेल तर आजची 600 पॉईंटची मोमेंटम आहे, त्यामुळे ओपनिंगमध्ये सेलिंग साईडला जाणं थोडंसं रिस्की ठरू शकतं. जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे आफ्टर पुलबॅक किंवा एखादा हेल्दी पुलबॅक नंतर जर इंट्राडे लो ब्रेक होत असेल तर मग त्याच्यानंतर निगेटिव्ह साईडला देखील बऱ्यापैकी आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, ऑप्शन चेन बघूया. ऑप्शन चेन जर बघितलं तर 24 मार्चची एक्सपायरी आहे, म्हणजे उद्याची एक्सपायरी 22,500 वरती क्लोजिंग आहे. आता 22,500 वरती जर बघितलं तर 56 लाख पुट रायटिंग आहे साधारण या लेवलवरती, आणि 38 लाख कॉल रायटिंग आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर ओके प्रमाणे कॉल रायटिंग पुट रायटिंग बघायला मिळते. हेवी पुट रायटिंग जर बघितलं तर 22,500 वरतीच बघायला मिळते, आणि हेवी कॉल रायटिंग जर बघितलं तर 22,500 वरतीच बघायला मिळते. म्हणजे जे 22,500 आहे त्या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं, कारण की दोन्ही स्ट्राईक प्राइस वरती जर बघितलं तर बऱ्यापैकी हेवी पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग बघायला मिळत आहे. एक कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 188 आणि 200, साधारण जर बघितलं तर 188 प्लस 200 388च्या पास प्रीमियम बघायला मिळतं, म्हणजे खूप हाय प्रीमियम आहे. 24 मार्चची एक्सपायरी आहे.
ओके, उद्याची हाय प्रीमियम आहे, त्यामुळे प्रीमियम आपल्याला एक्सपायरीच्या दृष्टीने जर बघितलं तर डाऊन साईड म्हणजे प्रीमियम थोडेसे मेल्ट होताना दिसू शकतात, प्रीमियम थोडेसे डिके होताना दिसू शकतं ते. त्यामुळे त्या गोष्टी देखील म्हणजे काय आहे की बाबा बाईंग व्हॅल्यू जर बघितली तर खूप हायर लेवल येत असताना आणि त्याच दिवशी तो जो प्रीमियम आहे तो जर शून्य होणार असेल तर तो जो प्रीमियमचा जो ड्रॉप आहे तो खूप आपल्याला फास्ट बघायला मिळू शकतो. तर हे थोडंसं रिस्क फॅक्टर लक्षात घेणं किंवा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यावेळेस इंडाविक्स खूप लो होता, त्यावेळेस प्रीमियम 50-50-60 50-60 असे होते एक्सपायरीचे. कधी कधी तर 35-35 कंबाईन प्रीमियम देखील 100 बघायला मिळत नव्हते. आणि आज जर बघितले इंडावेस इतका हाय आहे, प्रीमियम इतके हाय आहेत की कंबाईन प्रीमियम आपल्याला जवळजवळ 400च्या आसपास बघायला मिळते. ओके, सिंगल प्रीमियम 200-200 बघायला मिळतं ते. त्यामुळे प्रीमियम जर ड्रॉप व्हायला लागले तर प्रीमियम सडनली ड्रॉप होऊ शकतात. तर हे जे रिस्क फॅक्टर आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी जर बघितलं तर गॅप डाऊन, इनसाइड कॅन्डल नंतर लो ब्रेक, इकडे जर बघितलं तर रेंज पण तयार केली होती, लो ब्रेक आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी मोमेंटम परत पुल बॅक घेऊन परत एक निगेटिव्ह मोमेंटम. आज जर बघितलं तर 3 PM सेटअपमध्ये पण छोटे छोटे मोमेंटम बघायला मिळालेले आहे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये. ओके, एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो, ओव्हरऑल डेली टाइम फ्रेमवरती चार्ट काय बघायला मिळतो ते समजून घ्या. आता बँक निफ्टी बघा, बँकिंग सेक्टरमध्ये काहीसे निगेटिव्ह न्यूज बघायला मिळाल्या आणि इंडियाची जी टॉपची बँक आहे त्याच्यामध्ये देखील निगेटिव्ह न्यूज बघायला मिळाली. त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर बँकिंग जो इंडेक्स आहे बँक निफ्टीचा त्याच्यामध्ये देखील प्रेशर बघायला मिळते. आता एक हेल्दी पुलबॅक नंतर आज एक नेगेटिव्ह मुवमेंट स्ट्रॉंग झालेला आहे. तिकडे रिसेंटली जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. राऊंड लेवलच्या आसपास आहे. आजचा इंट्राडे लो 51,446. तर याची तर एकदम आपल्याला बघायला मिळते की एकदम 52,000चा रेजिस्टन्स. काहीशे राऊंड लेवल आपण बघितले 51,000, 50,700, 50,400. या काही छोटे छोटे सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता प्राइस ऍक्शन जर बघितलं तर याच्यामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरला जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये खूप जास्त मोठा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. त्यामुळे जर ओपनिंगमध्येच निगेटिव्ह साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर काय होतो, हाय होते. त्यामुळे थोडंसं कन्सोलिडेशन नंतर काहीशी बेरिश ॲक्शन, प्राइस ॲक्शन, त्याच्यानंतर इकडे जो सपोर्ट आहे त्यावरती छोटासा टप्पा आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल 51,340च्या आसपास हा एक सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स बघितलं तर 52,000. ओके, म्हणजे हा एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते. आता नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट जर काहीसा छोटासा टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट काय बघायला मिळते, 51,000, 50,700 आणि 50,400च्या आसपास तिसरा सपोर्ट बघायला मिळतो. ते या काही निगेटिव्ह आहे. फक्त प्राइस ॲक्शन थोडंसं समजून घ्या की बाबा आपल्याला जर प्राइस ॲक्शन निगेटिव्ह साईडला ब्रेक होताना दिसते तर त्याच्या अगोदर चार्टमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन झाली आहे, चार्टमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन झाली आहे आणि त्याच्यानंतर सपोर्ट ब्रेक होत असेल तर त्याचबरोबर बाबा मार्केटने काल 2,000 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम दिलेली आहे. त्यामुळे मार्केट निगेटिव्ह मोमेंटम देऊन देखील काहीशी प्राइस ॲक्शन करून लेवल जर डाऊन साईडला ब्रेक होत असेल तर थोडंसं आपल्याला रिस्क मॅनेजवरती देखील काम करणं गरजेचं आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आपल्याला बघायला मिळतोय जो की 52,000 राऊंड लेवलवरती आहे. आता पुलबॅक घेऊन काहीशी इकडे एक छोटा पुलबॅक घेऊन म्हणजे इकडनं ऑलरेडी एक पुलबॅक, त्याच्यानंतर परत छोटा पुलबॅक आणि काहीशी जर बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल आणि त्याच्यानंतर लेवल ब्रेक होत असेल 52,000ची तर मग आपल्याला काय रेजिस्टन्स लेवल बघायला मिळतात ते समजून घेऊया. हा बघितला तर इकडे एक स्विंग आहे बघायला मिळाला. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर रिसेंटली काय इकडे 52,500. तर या काही लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात.
आता निगेटिव्ह साईडला लेवल थोडासा मोठा आहे, कारण की मार्केटचा ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे आणि मार्केट ट्रेंड ब्रेक करून किंवा ट्रेंड चेंज करून जर इंट्राडेमध्ये बुलिश साईड लेवल ब्रेक होत असेल तर लेवल थोड्याशा छोट्या छोट्या आपल्याला बघायला मिळतात ते. मग फर्स्ट जर लेवल बघितली तर 22,268 सॉरी 52,268, 52,415 आणि 52,574 या काही बुलिश साईड लेवल बघायला मिळते. 1, 2, 3 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. बाकी नो ट्रेंड झोन तुमच्या समोर आहे, लेवल तुम्ही तुमच्या चार्टमध्ये नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्समध्ये जाऊया. निफ्टी प्रमाणेच बऱ्यापैकी सेन्सेक्सच्या लेवल आहेत. आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला चार्ट ओपन केलेला आहे. हा आपल्याला काय बघायला मिळते इकडे की बाबा हा एक निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला आता आपण बघितलं होतं निफ्टीमध्ये, तशा प्रकारे तिकडे निगेटिव्ह ट्रेंड बघायला मिळतो. ओके, मग इकडे काहीसं बुलिश प्राइस ऍक्शन करून हा जो सपोर्ट होता तो ब्रेक झाला. म्हणजे ही क्लोजिंग जरी बघितली तर नेगेटिव्ह आहे, डे लोला क्लोजिंग आहे, छोटा पुलबॅक देखील बघायला मिळाला होता. तर डेली टाइम फ्रेमवरती जर बघितलं आपण तर इकडे कुठे सपोर्ट बघायला मिळते, या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते जो की आज टेस्ट केलेला आहे. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे पण काहीशी सपोर्ट बघायला मिळतात ते. आणि हा एक सपोर्ट डेली टाइम फ्रेमवरती, डेली टाइम फ्रेमवरती. ओके, आणि 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती. तर आता काय बघितलं आपण की इकडे काही लेवलवरती सपोर्ट बघायला मिळत होते. स्विंग जर बघितलं तर हा स्विंग आपल्याला बघायला मिळते 73,175 आणि या लेवलला आपण मार्क करूया. काय प्रायजेक्शन झाली निगेटिव्ह नंतर परत मोमेंटम बुलिश साईडला आलाय का किंवा प्रायजेक्शन बुलिश झाली का नाही, त्याच्यानंतर निगेटिव्ह मोमेंटम दाखवला, डे लेवल क्लोजिंग आहे. आता डाऊन साईडला याचं थोडंसं पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल 72,500 जो की सपोर्ट बघायला मिळतो नो ट्रेडिंग झोनचा, आणि रेजिस्टन्स बघितलं तर 73,175 हा एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. ही रेंज आपल्याला बघायला मिळते. सपोर्ट जर ब्रेक होतोय तर 71,970 फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 71,420 आणि तिसरा सपोर्ट जर बघितलं तर 70,873. तर हा एक सपोर्ट आहे छोटासा, त्या सपोर्टवरती पुल बॅक घेऊन त्याच्यानंतर जर आजचा इंटर लो ब्रेक होत असेल तर काहीशी निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकते. ह्या स्विंगच्या नंतर जर काही लेवल ब्रेक होत असेल 73,175, आता बुलिश साईडला मार्केटला ताकद लावावी लागते, फ्लोमध्ये जात नाही मार्केट. ओके, त्यामुळे थोडं काही लेवल होतं ते समजून घ्या. पहिली जर लेवल बघितली तर राऊंड लेवल आहे 73,400, सेकंड लेवल बघितली तर 73,600, त्याच्यानंतर 73,800. ओके, बुलिश साईडला जाताना लेवल थोडे छोटे आहेत, मार्केटला एफर्ट्स लावायला होतं, ते मार्केट ट्रेंडच्या अगेन्स्ट जाताना दिसू शकतो. ओके, पुल बॅक घेऊन जर काहीशी लेवल ब्रेक होत असेल तर 73,400, 73,600 आणि 73,800 या काही बुलिश साईडच्या लेवल आहेत. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम आहेच, पोर्टफोलिओची तर वाट लागलेलीच आहे. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर सिनारिओ देखील निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. आता हे न्यूज बेस्ड फॅक्टर आहेत, सगळे न्यूज निगेटिव्ह आली की मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो, आणि जेव्हा काही पॉझिटिव्ह न्यूज येईल किंवा मार्केटमध्ये जे काही ग्लोबल सिनारिओ आहेत त्याच्यामध्ये काहीसं पॉझिटिव्ह येईल आणि ज्यावेळेस ती न्यूज स्लो होईल त्यावेळेस आपल्याला काहीसा सपोर्ट आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये थोडंसं पुलबॅक बघायला मिळू शकतं. ते कारण की मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम आहे, तर आपल्याला काही त्याच्यामध्ये हेल्दी पुलबॅक देखील बघायला मिळू शकतं ते. आणि उद्या एक्सपायरीचा दिवस असल्यामुळे थोडंसं जर मार्केटने रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत असेल तर काहीसा मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला देखील बघायला मिळू शकतो. परंतु बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स 3 इंडेक्सचे लेवल व्यवस्थित समजले असेल. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये खूप मोठे गॅप अप किंवा गॅप डाऊन होतात त्याच्यानंतर प्रायजेक्शन, ती प्रायजेक्शन थोडंसं समजून घ्यायला, ती प्रायजेक्शन व्यवस्थित समजून घेऊन व्यवस्थित त्याच्यावरती सपोर्ट रेजिस्ट काय म्हणतोय हे थोडंसं बघणं गरजेचं असतं. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असल्याला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींबद्दल नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.